आता हे गजऱ्यासाठी तोडले फुलं. असा धागा घ्यायचा साधारण एवढा, याला अशी गाठ मारून घ्यायची. अशा पद्धतीनं एक या साईडनं आणि दुसरं बघा या साईडनं असं फूल ओळून घ्यायचं. त्याला पुन्हा गाठ मारायची. झालं. आता त्याला असं बोटात पकडायचं. बोटात पकडल्यानंतर अशी जवळ गाठ मारायची. पुन्हा 2 फुलं ओळून घ्यायचे. झालं. आता आपल्याकडे काय आहे, फुलं कमी असल्यामुळं मी काय केलं, थोड्या कळ्या पण यात तोडून घेतल्या. बघा हे जे आहेत याच्यामध्ये मध्ये मी कळ्या टाकते, किंवा नुसतं जर जास्त झाडाला कळ्या असेल तर नुसतं कळ्याचं बनवलं तरी चालते. हा झाला आपला गजरा तयार. आता झाला आपला गजरा तयार. कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. सांगायला विसरू नका.